नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर. मित्रांनो, रायझिंग स्टार परभणी या आपल्या जे चॅनल आहे त्याला तुमचा जो प्रतिसाद मिळत आहे व त्यानंतर तुम्ही जी विनंती केली की सर आम्हाला इतर गोष्टीच्या नॉलेजसाठी तुम्ही दुसरं चॅनल बनवायला हवं, या विनंतीसच आज आपण शेती मित्रच्या साहाय्याने तुम्हाला काय केले की त्या विनंतीस मी आपल्या मान दिल्यावर नवीन चॅनल उघडले. तुमचं जे प्रेम रायझिंग स्टार परभणीवर आहे ते तसंच ठेवा आणि शेती मित्र या नवीन चॅनललाही तुम्ही स्वीकार करताल हे मला माहीत आहे. तर मित्रांनो, आज आपण काय पाहणार आहोत ते बघूयात. आज आपल्याला काय पाहायचं मित्रांनो की आपण शेवगा शेतीचा तर व्हिडिओ पाहिला, परंतु त्या ठिकाणी बऱ्याच मित्रांच्या मनात एक शंका येते की शेवगा शेती करत असताना सर त्याच ठिकाणी जर आंतरपिकाचा काही अंतर्भाव आपण करू शकू तर कसं. तर याच उत्तरासाठी आपण काय केले की अशा प्रकारचा आज व्हिडिओ घेऊन आलोत की कशा पद्धतीने शेवगा शेतीमध्ये तुम्ही एक आंतरपीक घेऊ शकता. ते आंतरपीक कोणतं असेल तसं तर शेवगा शेतीमध्ये भरपूर आंतरपिकं घेता येतात. या सिरीजमध्ये आज आपण शेवगा शेतीतील एक महत्त्वाचं आंतरपीक मिरची याचा विचार करणार आहोत व या शेवगा शेती व मिरची या मिश्र शेतीतून तुम्ही एका एकरातून खूप कमी पाण्यामध्ये जवळपास मित्रांनो जर बघायला गेलं तर 6 लाख रुपयाचा नफा हा एका एकरात आरामशीर कमावू शकतात. बघा, बाजारभाव चांगला मिळाला तर नफा वाढू शकतो, थोड्याफार प्रमाणात बाजारभाव कमीही मिळाला तर नफा कमी होऊ शकतो. आपल्या आसपास असलेल्या मार्केटवर याचा नफा डिपेंड आहे, परंतु इन जनरल कशा पद्धतीने नियोजन केल्यावर कसा नफा मिळू शकतं याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि कोणताही शेतकरी कितीही आपली जमीन मुरमाड असली तरी एका एकरातून 6 लाख रुपयाचे उत्पन्न मिळू शकतो. खरी गरज आहे त्या ठिकाणी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीची, जी की तुम्ही करतात परंतु तुम्हाला इतर पिकातून उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे ज्या मित्राला उत्पन्न मिळवायचे त्या मित्रांना हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा एवढीच विनंती. व त्याबरोबरच मित्रांनो, जे व्हिडिओच्या उजव्या बाजूला खालच्या साईडला लाल रंगाचं बटन आहे मित्रांनो त्याला प्लीज प्रेस करा, म्हणजे त्याला काळं करा व बाजूला येणारी जी घंटी आहे तिला ऑल करा, ज्यामुळे आपला प्रत्येक येणारा नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळून जाईल व त्याच्या माध्यमातून तुम्हाला सर्व नॉलेज मिळत राहील. तर बघा मित्रांनो, प्रत्येकजण विचार करतो की एक पीक घेण्याची पद्धत योग्य का आंतरपीक घेण्याची. तर बघा मित्रांनो, पूर्वीपासून सांगण्यात येतं की ज्यावेळेस तुम्ही शेती हा व्यवसाय करत असता, शेती व्यवसाय करत असताना तुम्हाला करायचं काय असते की पीक उत्पादनामध्ये फक्त एका पिकावर जर तुम्ही अवलंबून राहिले तर त्या ठिकाणी तुमचं होतंय काय मित्रांनो अडचण की एक पीक घेता असताना ज्यावेळेस तुम्ही एक पीक घेता त्यावेळेस जर दुसरं पीक त्यासोबत आंतरपीक म्हणून असेल तर एका पिकातून होणारं जे उत्पन्न घटलं तरी देखील तुम्ही दुसऱ्या पिकातून ते सावरू शकतात. म्हणजे एक पीक काय करेल, तुमचा खर्च हा कमी करेल व दुसऱ्या पिकातून होणारा नफा हा सर्व मागे पडू शकतो. तर बघा मित्रांनो, कशा प्रकारचं नियोजन लावायचं या ठिकाणी, किती बाय कितीवर आपण शेवगा लावला पाहिजे, किती झाडे बसतात, कशा पद्धतीनं सर्व नियोजन आहे ते बघा. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय करायचं की सघन पद्धतीने 8 बाय 8 फुटावर संपूर्ण शेवगा लागवड करून घ्यायची आहे. शेवगा लागवड करत असताना आपल्याला काय करायचं आहे की शेवगा जो आहे तो जूनच्या 15 तारखेच्या नंतर लावायचा आहे आणि ज्यावेळेस पाण्याची पातळी ही 75 मिलीमीटर जमिनीत असेल, म्हणजे जवळपास 75 मिलीमीटर पाणी पडलेलं असेल व जमिनीत जर जी असलेली ओल आहे ती खोलवर गेली असेल त्यावेळेसच आपल्याला काय करायचं, शेवग्याच्या 2-2 बिया प्रत्येक ठिकाणी टाकायच्यात. आता 2 बिया का टाकायच्या तर याचं महत्त्वाचं कारण मित्रांनो की जरीही एक बी नाही उठलं तर दुसरं बी त्याला कॅचअप करेल. मग 2 बियाच्या ठिकाणी 2 झाडे उठली असतील तर कसं, तर याच्यातील एक झाड त्या ठिकाणी एकही झाड नाही आलं त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता. जर याही नंतर काही एक्स्ट्रा झाडे उरली असतील तर त्या झाडांचं तुम्ही काय करायचं, त्या ठिकाणी काढून टाकायचे आणि एका ठिकाणी एकच झाड तुम्हाला काय करायचं, कंटिन्यू करायचे. आता मग झाडे बसतात किती, एका एकराचा विचार केला मित्रांनो तर एका एकरामध्ये जवळपास शेवग्याच्या 8 बाय 8 फुटावर जर झाडाची लागवड केली मित्रांनो तर त्या ठिकाणी 625 झाडं ही ॲक्युरेटली बसतात. मग 625 झाडांचा विचार केला, ठीक आहे, आपण झाडे लावली, त्याची छाटणी 75व्या दिवशी केली, जे काही इतर व्हिडिओ सांगितले. तर आता मिळणारं उत्पन्न कसं मित्रांनो बघा, तर मिळणारं उत्पन्नाचं एक सरासरी तुम्ही 40 रुपये भाव पकडला मित्रांनो तर 40 रुपयाचा दर ज्यावेळेस पकडतात मित्रांनो त्यावेळेस वर्षभराचा दर आहे. कारण पहिले 3-4 महिने जे सीझन असते त्यावेळेस काय असतो, तो दर हा तुम्हाला जास्त मिळतो आणि जसं सीझन तुमचं ब्रेकआउट होतं म्हणजे फेब्रुवारी क्रॉस करते त्यावेळेस तुम्हाला मिळणारा दर हा जवळपास 20-30 रुपयापर्यंत येऊन ठेपतो. म्हणजे एकंदर संपूर्ण विचार केला तर वर्षभराच्या विचारामध्ये कमीत कमी तुम्हाला 40 रुपये भाव मिळायला कसल्याही प्रकारची हरकत नाही. याच्यापेक्षा जास्त दर मिळाला तर आपला नफा वाढू शकतो, याच्यापेक्षा कमी मिळाला तर आपल्या नफ्यात थोडाफार फरक पडू शकते, परंतु 40 रुपये हा बाजारभाव मिळायला कसल्याही प्रकारची अडचण किंवा हरकत नाही. आता याच्यामध्ये काय आहे की आपण ड्रिप इरिगेशन करणार, कारण आपल्याकडे उपलब्ध असलेला अत्यल्प पाण्याचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकतात.
आता ड्रीप इरिगेशन केल्यानंतर आपण काय केले, 8 बाय 8 फुटावर ड्रीपच्या लाईन्स सोडलेल्या आहेत. आता याच्यात काय होतं आहे की आपण आतली असलेली 8 फुटाची जमीन आहे तिचा काय वापर केला पाहिजे. तर प्रत्येक 2-2 फुटावर जर मित्रांनो आपण मिरची लावली आंतरपीक म्हणून, आपण या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, शेवग्यामध्ये आंतरपीक म्हणून या ठिकाणी आपल्याला मिरचीचा विचार करायचा आहे. मग प्रत्येक 2 फुटावर आपल्याला काय करायचं मित्रांनो, मिरचीचं एकदम जातीवंत असं रोप लावायचं. मग हे रोप तुम्ही लावलं, त्याची लागवड केली, तर एकंदर विचार करत असताना आता आपले संपूर्ण रोपं बसतील किती हे बघणं गरजेचं आहे. 2-2 फुटाचा विचार ज्यावेळेस करतात मित्रांनो तुम्ही, तर त्यावेळेस जवळपास 1750 ते 1850च्या दरम्यान रोपं हे जमिनीच्या लांबी रुंदीवर डिपेंड आहे, त्यानुसार बसतात. म्हणजे जर सरासरी पकडला आपण तर 1800 रोपं ही शेवग्याच्या आंतरपीक म्हणून बसायला एका एकरात काहीही हरकत नाही. म्हणजे जवळपास तुमचा त्या ठिकाणी विचार झाला तर तुमच्या 1800 रोपं त्या ठिकाणी बसतात. आता प्रश्न काय पडतो की जेव्हा शेवग्याची फवारणी आणि मिरचीची फवारणी येते तर याचा काही विपरीत जो परिणाम आहे तो मिरचीचा शेवग्याच्या फवारणीचा मिरची होतो का. एक तर विचार करायला गेलं मित्रांनो तर शेवगा हे जंगली पीक आहे, तर या ठिकाणी शेवगावर जास्त फवारणी करण्याची आवश्यकता नाही, म्हणजे मिरची विपरीत परिणाम होण्याची गरजच नाही. आणि मिरचीचा जे फवारणी करून कंटेंट वापरतात मित्रांनो, त्या कंटेंटचा कसलाही दुष्परिणाम हा शेवगा पिकावर होत नाही. आता हा परिणाम झाला. आणि खत जे तुम्ही मिरचीला ड्रीपद्वारे सोडणार तेच शेवग्याला जरी आपोआप गेलं तरी त्याचाही दुष्परिणाम काहीही होत नाही, इव्हान त्याचा जास्त करून फायदाच होईल. आता या ठिकाणी उत्पन्न पाहूयात मिरचीतून होणार. मिरचीच्या उत्पन्नाचा ज्यावेळेस विचार करता मित्रांनो तर मिरचीचं उत्पन्न होते किती. मिरची उत्पन्नाचा विचार केला तर रोपांची संख्या होती मित्रांनो एकूण 1800. आता जे शेतकरी खूप मेहनत करतात त्यांच्याकडे जवळपास 3.5-4 किलोच्या आसपास, कधी 5 किलोपर्यंत सुद्धा एका रोपापासून तुम्हाला मिरचीचं उत्पादन मिळू शकते. तुम्ही किती काळजी घेऊ शकता त्याच्यावर मिरचीचं उत्पादन अवलंबून आहे. जरी सरासरी तुम्ही त्या ठिकाणी 3 किलो प्रति झाड जरी या ठिकाणी मिरचीचं होणारं उत्पादन पकडलं, कारण कसं आहे मिरचीचं उत्पादन काही एका दिवशी किंवा एका आठवड्यात होत नाही. मिरचीचं उत्पादन ज्यावेळेस सुरू होते तिथपासून जवळपास 6 ते 7 महिने मिरचीचं उत्पादन आरामशीर निघते व त्यानंतर आपल्याला त्यापासून लाल मिरची प्राप्त होते. मिरची उत्पादनाचा विचार केला मित्रांनो तर 1800 रोपापासून आपल्याला 5400 किलो मिरची भेटायला काहीही हरकत नाही. आता 5400 किलो मिरची आपल्याला मिळाली. आता बाजारभावाचा विचार केला मित्रांनो तर बाजारभाव कुठे 40 आहे, कुठं 30 आहे, कुठं 50 आहे, कधी 60-70 आहे. म्हणजे कधी तुमच्या मिरचीला 70ही भाव मिळेल तर कधी तुमच्या मिरचीला 20 रुपये किलोनुसार सुद्धा भाव मिळतो. ॲव्हरेज आउट विचार केला मित्रांनो आणि सरासरी 20 भाव पकडला, 20 रुपये प्रति किलो, हा तर भाव सगळ्यांना ॲक्सेप्टेड आहे. कारण की कोणताही विभाग पकडला महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर मित्रांनो तर मिरचीला 20 रुपये प्रति किलो दर मिळणं याबद्दल काही अडचण नाही. आता 20 रुपये किलो प्रति दर मिळाला, आपल्याकडं तयार होणारी मिरची ही एकूण किती 5400 किलो. आणि एकूण जर आपण उत्पन्नाचा विचार केला याच्या माध्यमातून मित्रांनो तर 5400 किलो मिरची ज्यावेळेस तुम्ही विक्री करताल त्याच्या माध्यमातून आपल्याला होणारं उत्पादन हे 1,08,000 रुपयाचं होणार. आता 1,08,000 रुपये एवढंच मिरचीतून उत्पादन होईल का तर नाही मित्रांनो. कारण ज्यावेळेस तुम्हाला फेब्रुवारी ते मार्च महिना ओलांडून जातो त्यावेळेस काय होते की जी मिरची जून जुलै लावली ती मिरची लाल पडायला सुरू होते व ते मिरची खूप स्पीडली लाल होते. म्हणजे आपल्याला एका झाडापासून ॲव्हरेज आउटमध्ये 200 ग्रॅम हे लाल मिरचीचं उत्पन्न व्हायला काही हरकत नाही. याचा जर विचार आपण 1800 रोपांपर्यंत केला म्हणजे 1800 मिरचीच्या झाडापासून 200 ग्राम प्रति झाड असा विचार केला तर मित्रांनो त्यापासून आपल्याला 360 किलो लाल मिरची मिळायला काहीही हरकत नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही लाल मिरचीच्या उत्पन्नाचा विचार कराल मित्रांनो तर 100 ते 120 रुपये हा कमीत कमी भाव लाल मिरचीला हमखास मिळून जातो. आजच्या कंडिशनला तुम्ही तपासून पाहू शकतात 150 ते 200 रुपये किलोपर्यंत सुद्धा मिरची मिळत आहे. जरी तुम्ही 100 रुपये किलो हा होलसेल भाव पकडला आणि त्यानुसार 360 किलो जर तुम्ही मिरची लाल त्या पद्धतीने विकली तर किती रुपये बनतात. तर याच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला आरामशीर लाल मिरचीच्या विक्रीतून 36,000 रुपये मिळतील. आणि हिरव्या मिरचीच्या आपण विक्री केली त्याच्यातून 1,08,000 आणि 36,000 म्हणजे 1,44,000 रुपयाचे मिरची उत्पादन व्हायला काहीही हरकत नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही शेवग्याचा विचार केला मित्रांनो तर शेवग्याचं उत्पादन किती झालं होतं. जवळपास आपल्याला शेवग्याचं उत्पादन या ठिकाणी काय की 625 झाडातून प्रति झाड आपल्याला शेवग्याचं उत्पादन किती हे 20 किलो प्रति झाड होते. यानुसार आपल्याला 12,500 किलो उत्पादन होणार व त्याला 40 रुपयाचा दर मिळाला तर 5 लाख रुपयाचं उत्पन्न.
म्हणजे 5 लाख रुपये हे महत्त्वाचं पीक शेवग्यातून आणि 1,44,000 रुपयाचं उत्पन्न हे मिरची शेतीतून मिळणार। दोन्हीच्या माध्यमातून तयार होणारी रक्कम 6,44,000 रुपये मित्रांनो। जर खर्च वजा जाता 44,000 रुपयाचा जर खर्च झाला तर 6 लाख रुपये आपल्याला आरामशीर मिळतात। बघा शेवटी व्यवसाय कमी जास्त उत्पन्न होऊ शकते, जरी आणखी एखादा लाख जरी गेले तर 5 लाख तर आरामशीर मिळू शकतात आणि नियोजन व बाजारपेठ आणि नशिबानं साथ दिली तर तुमचं उत्पादन 7 ते 8 लाख रुपयापर्यंत सुद्धा जाऊ शकते। परंतु ज्या जमिनीतून काही पिकत नाही, थोडीफार पाण्याची सुविधा आहे, त्या जमिनीतून माझा शेतकरी मित्र हा जवळपास 6 लाख रुपयाचं उत्पन्न एका एकरातून मिळू शकते। उत्पादन ठीक आहे मित्रांनो, कमी हो अथवा जास्त हो, परंतु कष्ट हे जर तुम्ही आज बुद्धीच्या जोरावर केले तर त्यातून मिळणारा नफा हा हमखास जास्तच मिळतो। त्यामुळे मित्रांनो आजपासून शेतीला तुम्ही आंतरपिकाची जोड द्या, ज्याच्या माध्यमातून तुमचा जो उत्पन्नाचा ग्राफ आहे तो वरी जाईल व तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळेल। तर मित्रांनो हा एक व्हिडिओ होता की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्या पिकात कोणतं आंतरपीक घ्यायचं व त्याचे किती बाय कितीची साईज घ्यावी व त्याच्या माध्यमातून कसं उत्पादन घ्यावं यासाठी हा एक मोलाचा मार्गदर्शनाचा व्हिडिओ होता। की आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल। आणि एक शेवटी विनंती मित्रांनो की ज्यावेळेस तुम्ही शेवग्याचा विचार करता, जी की आपण ओडिसी जात लावायची, त्याच्यामध्ये एक गोष्ट राहून गेली। ती जात तुम्ही एप्रिलच्या एंडिंगला काय करायचे, तिला जमिनीपासून अर्ध्या फुटापासून तुम्हाला कट करायचे, जेणेकरून पुन्हा जून जुलैमध्ये तुम्हाला लगेचच तिचा वापर पुन्हा करता येईल आणि शेवग्याचं ओडिसीचं एक पीक लावलं तुम्हाला 3 वर्षे ते घेता येऊ शकते। तर मित्रांनो हा एक व्हिडिओ होता जो की तुम्हाला 100% आवडला असेल। ज्या मित्रांना आवडला त्यांनी प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब बटन जे की व्हिडिओच्या उजव्या साईडला खालच्या बाजूला आहे त्याला टच करून काळं करा व बेल आयकॉन घंटी प्रेस करून घ्या। व ज्या मित्रांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं आहे व आपलं दुसरं चॅनल रायझिंग स्टार परभणी याला नसेल केलं त्यालाही सबस्क्राईब करून घ्या। तर चला मित्रांनो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मी तुमचा मित्र उदय लाड पुन्हा एका नवीन व्हिडिओसह आपल्याला भेटतो। धन्यवाद।